नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? सो तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही गणपती बाप्पांना घरी घेऊन आलोत. त्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत जेवण केलं आणि आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे गौरायांचासुद्धा कार्यक्रम असतो. सो आता आपण त्याची तयारी करतो आहे. गौराया येणार म्हणजे फराळ वगैरे बरंच काही बनवायचं असतं. सो आम्ही दोघीजणी मिळून करंज्या बनवतो आणि माझ्या सासूबाई तळणीचं काम नेहमी करतात, कारण की त्यांना अशी कामं परफेक्टली लागतात. सो आम्ही दोघी बनवतो आणि त्या तळायचं काम करतात आहेत. सो त्यानंतर आम्ही दोघंजण थोडं रिफ्रेश व्हावं, कामातून थोडासा वेळ मिळाला म्हणून संध्याकाळी जवळपासचे गणपती पाहायला गेलो. सो एक देखावा खूप सुंदर होता महाराजांचा, पूर्ण मन मोहून टाकणारा होता. त्यानंतर आम्ही जवळपासचे बरेच गणपती पाहिले आणि आपल्या या गडबडीच्या दिवसातून आम्हाला थोडासा वेळ मिळाला. सो आम्ही घराच्या बाहेर पडलो. त्यातल्या त्यात एक महाकालचंसुद्धा आम्ही डेकोरेशन बघितलं. हे जरा वेगळं होतं. मी पहिल्यांदाच पाहिलं की महाकाल थीमवाले पूर्ण आपले ढोलपथकवाले होते. तिथे एक वेगळीच एनर्जी होती. तिथलंही डेकोरेशन खूप सुंदर होतं. त्यानंतर आम्ही जवळपासचे आणखीन गणपती बघितले. ॲक्च्युली जास्त काही नव्हतं बघण्यासारखं, कारण रात्रीचे 10-10:30 झाले होते. त्याचबरोबर उसाचा रस पिला आम्ही. उसाचा रस माझा ऑल टाईम फेवरेट आहे. मी तो कधीही पिऊ शकते. सो त्यानंतर जवळपासचे बरेच गणपती आम्ही पाहिले, बरेच गणपतीचं दर्शन घेतलं. नंतर आम्ही एका ठिकाणी गेलो तर तिथे समोर फटाके फोडत होते, त्यामुळे आम्हाला तिथे थांबावं लागलं थोड्या वेळ. त्यानंतर आम्ही आणखीन जवळचे काही गणपती पाहिले आणि घरी आलोत. सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन गौऱ्यांच्या डेकोरेशनबद्दल, गौऱ्या कशा रेडी करतो ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.